कायमचंच मिटणं. वाटते तितकी साधी गोष्ट नाहीये होई. गंभीर मनाला अस्वस्थ करणारी बाब आहे. मुलांनी अभ्यास करायला हवा याची जाणीव आई बापांनी करून द्यायचीच नाही का? आपण कुणाचं तरी ऐकायला हवं ही मानसिकता आज मुलांच्या मनामध्ये उरलीच नाही का? 6वीतल्या वर्गातल्या मुलाला आईच्या बोलण्याचा अपमान वाटावा इतपत आम्ही अहंकार पोसत चाललो आहोत की काय? स्वतःच्याच पंखांनी उडू पाहणारी ही नवी पिढी हे पंख ज्यांनी दिले त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करणार नाहीयेत की काय? या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. बेभान झालेली सूडबुद्धी की आयुष्यातील सगळ्याच प्रश्नांची अंतिम उत्तर नेमकं काय या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. मुलांनीही आणि पालकांनीही. नेमकं आपलं काही चुकत नाहीये ना? सांगण्याची पद्धत तर चुकत नाहीये ना? अतिलाडाचे परिणाम तरी नाहीयेत ना? या सगळ्या गोष्टीचा सगळ्याचाच फेरविचार करूयात. किमान या निमित्ताने तरी करूयात. मित्र, घटना क्रमांक 3 इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याची पेपर अवघड गेल्याने आत्महत्या. दादा आणि दीदींनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की ज्या क्षेत्रात तुम्हाला मनस्वी आवड आहे त्याच क्षेत्रात तुम्ही स्वतःची कौशल्य पणाला लावा. तिथंच स्वतःला झोकून द्या. केवळ शैक्षणिक बौद्धिक पात्रता आयुष्याची गुरुकिल्ली होऊ शकते असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात तुम्ही स्वतःची कौशल्य पणाला लावा. आज तुम्ही समाजाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की समाजातील कित्येक लोकांकडे आज कित्येक डिग्र्यांचे भेंडोळे असतील, पण ती लोक एक वेळच्या अन्नाला देखील महाग असतील. तर काही लोकांनी अजून साधी पुस्तकाची तोंडओळख सुद्धा नाहीये, तेच लोक कित्येक संसारांचे तारणहार असतील. तर काही लोकांनी विद्वत्ता, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टींचा एकत्र मेळ साधून इतकं मोठं यश मिळवलं असेल की त्याचं वर्णनच करता येणार नाहीये. उदाहरणार्थ केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब. माननीय शरद पवार साहेबांना जुन्या 11वी कॉमर्सला म्हणजेच आत्ताच्या 12वीला म्हणाव्यास हरकत नाहीये, तर बोर्डाच्या 8 पैकी 8 विषयात पवार साहेबांना फक्त 35 मार्क्स होते. विद्वत्ता, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गोष्टींचा एकत्र मेळ साधून त्यांनी उभारलेल्या त्यांच्या संस्थांमध्ये मला वाटतं कमीत कमी 35,000पेक्षा जास्त चांगले डिग्री होल्डर्स तिथे काम करत असतील. म्हणूनच तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय की ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे तिथंच स्वतःची कौशल्य पणाला लावा आणि तिथंच स्वतःला झोकून द्या. मित्र, एखादा पेपर अवघड गेला म्हणून आयुष्यातील त्या परीक्षेला अंतिम परीक्षा समजू नका. त्या विषयाचा अभ्यास पुन्हा पुन्हा करा. रात्रीचा दिवस करा आणि दिवसाचाही दिवस ठेवा. एखाद्या दगडावरती 4-5 वेळा घाव घातल्यानंतर त्या दगडाची जी अवस्था होते तीच अवस्था तुमच्या त्या अवघड विषयाची होते की नाही ते पाहत राहा. घटना क्रमांक 4 प्रियकराने ऐन वेळेस लग्नास नकार दिल्याने प्रियसीची आत्महत्या. आता अशा घटनेत एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीस नकार म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या लक्षात यायला हवं की कुछ तो गडबड है. हीच गडबड आयुष्यभराची बडबड होऊ नये यासाठी वेळीच काडीमोड घेतलेलाही बरा, नाहीतर आयुष्यभराची परवड ही ठरलेलीच असते नाही का? शेवटी ओढून ताणून एकत्रित आलेले संसार हे कधीच सुखाचे होऊ शकत नाहीत. त्यामुळे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझं सर्वस्व आहेस, तूच माझं जीवन आहेस, अशा काही आणाभाका तुम्ही जर त्यावेळी घेतल्या असतील तर त्या तुमच्या डोक्याच्या कम्प्युटरमधून डिलीट करून टाका. त्याऐवजी फीड करा की जर तू माझ्याशिवाय जगू शकत असशील तर मी का तुझ्याशिवाय जगू शकत नाही? सुदैवाने तुमच्या या काचं उत्तर तुम्हाला सापडलं की खेळ खाल्लास. अशा वेळी आत्महत्येच्या वगैरे भानगडीत पडू नका. त्यावेळी एका नव्या उत्साहाने आयुष्याला सुरुवात करा आणि तो उत्साह इतका जबरदस्त असू दे, इतका जबरदस्त असू दे, इतका जबरदस्त असू दे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात बाय म्हणणाऱ्या व्यक्तीला आता आपल्याच आयुष्याला काही अर्थ नाही असं आयुष्यभर पावलं पावली वाटायला हवं. घटना क्रमांक 5 आंतरजातीय विवाहास घरच्यांच्याकडून विरोध म्हणून प्रेमयुगलाची व्हॅलेंटाईन डे दिवशी स्वतःला रेल्वेखाली झेपावून आत्महत्या. परवाच जयसिंगपुरात घडलेली ही घटना. खरं तर आंतरजातीय विवाहाच्या जोडप्यांना सरकारनेही कितीतरी विविध पारितोषिके दिलेले आहेत. हे आपण आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना दिलेल्या काही बक्षीस, खास सवलतीवरून आपल्या लक्षात येतच आहे. आज शहरी भागातील जातीयतेची मुळं हळूहळू कुंकवत होत चालली आहेत, पण खेड्यापाड्यातील जातीयतेचं वर्चस्व हे अजूनही चालूच आहे व ते किती वर्ष राहील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे माझ्या नजरेतून या गोष्टीवरती तोडगा असा असेल की असा विवाह करणाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या बापाच्या बाप कमाईवरती असं धाडस करूच नये, कारण अशा युगलांना समाज अगदी कावळ्यासारखं टोचून टोचून मारतो. त्यामुळं किमान दोघांपैकी एकानं तरी इतकं स्वावलंबी म्हणजेच मिळवता असावयास हवं, तर केवळ समाजानेच नव्हे तर अख्ख्या जगानं जरी आपल्याला वाळीत टाकलं तरी त्याचा आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होता कामा नये. म्हणजे मग आत्महत्येचा प्रश्नच येणार नाहीये.
आणि या घरच्यांच्या आई वडिलांना मला आवर्जून विनंती करावीशी वाटते की अशा युगलांना संपवण्याचा पाप तुमच्या हातून घडू देऊ नका. राहिला प्रश्न तो सामाजिक प्रतिष्ठेचाच ना, तर या लोकांना समाजाशी जुळवून घेताना काही समस्यांना तोंड द्यावं लागतील, पण मला खात्री आहे की त्या सगळ्या गोष्टीतून स्वतःला सावरतील. त्यामुळं तुम्ही त्यांना संपवण्याचं किंवा तुम्ही स्वतःही संपण्याचं पाप या जगातून करू नका. मायबाप हो, काल परवा आपणही आपल्या विचारात थोडाफार बदल करायला हवा असं मला वाटतं. कारण आपल्या कित्येक पूर्वजांनी संत महात्म्यांनी मान्य केलं आहे की जगात जाती फक्त दोनच, त्यापैकी एक नर म्हणजेच पुरुष आणि दुसरी मादी म्हणजेच स्त्री. लहानपणी त्याच बाळानं आपल्या मांडीवरती कधी शी किंवा शू केली म्हणून आपण मांडी कापण्याचा कधी विचार केला होता का हो? त्यावेळी ते बाळ आणि आपली मांडी आपण धुवून स्वच्छ केली होतीच ना. तसंच या घटनेच्या बाबतीतही असू दे, यावेळी आपण आपल्या मनाची स्वच्छता करून त्या युगलांना ते जिथं असतील तिथं त्यांचा संसार सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा व्हावा इतके आशीर्वाद तर आपण देऊयात. मित्र, एखाद्या भीषण अपघातामध्ये आपल्याच पोटी जन्म घेतलेली आपली बाळ काळाच्या आणि आपल्या पडद्याआड झाली तर त्यावेळी आपण कुणाला काही एक प्रश्न विचारता का हो? मुळीच नाहीये. या घटनांच्या बाबतही नेमकं असंच व्हायला हवं असं मला वाटतं. या बाबतीत आपण नेहरू गांधी, गांधी वडेरा, शिंदे वैद्य, देशमुख डिसुजा, महाजन मुंडे या काही प्रतियश कुटुंबांची आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा असं मला तरी वाटतं. घटना क्रमांक 6, गारपिटीतील नुकसानीने आजवर 63 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अजूनही आत्महत्येचं सत्र सुरूच. अरे राजा, देशाच्या आर्थिक सत्तेचा कणा आहेस तू, देशाचा अन्नदाता आहेस तू, आमच्यासारख्या चिमुकल्यांचा आधार आहेस तू, आणि तूच जर असा मोडून पडलास तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? मायबाप सरकारने आचारसंहिता मोडून फक्त तुझ्यासाठी 4,000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. अर्थात त्यापैकी तुझ्या वाट्याला किती येणार आहेत हे मलाही माहित नाहीये, पण आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुझा जीव घेईन असं म्हणून तुझ्या दारात कदाचित कोणी एखादी व्यक्ती आली नसती. अरे राजा, कशाला इतकी गडबड करतो आहेस? तुला माहित नाही का की भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. त्याच्या हाती काय तर शेतातली माती आणि जनावरांचं शेत. माझा बापाही एक शेतकरीच आहे, त्यामुळे हे मलाही माहित आहे. पण राजा, इतकी गडबड करू नकोस. अरे राजा, तुझ्या जीवावरती स्वतःचे महाल उभं करणाऱ्यांना जाब विचारण्याची संधी तरी आम्हा तरुणांना देऊन बघ. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्या ही आम्हा तरुणांची आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक विनाशाचा अंत हेच आम्हा तरुणांचं इथून पुढचं मिशन असेल. त्यामुळे आमच्या विश्वासाला पात्र राहा. स्वतःचा अंत करून अनंतात विलीन होण्यापूर्वी आमच्या विश्वासावरती निश्चिंत राहा व जे तुला जमलं नाही ते आम्हाला करण्यासाठी आशीर्वाद तरी देत राहा. अरे राजा, आत्ता कुठे सरकारला कळून चुकलंय की शेतकरी जगला तरच देश जगेल. म्हणून सरकारने युद्ध पातळीवरती वीज निर्मिती आणि सिंचन क्षेत्र याला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे हेही दिवस जातील असं समजून आमच्या विश्वासावरती निश्चिंत राहा. अरे, तुला शापित पिक्चर मधलं निळू फुले आणि मधु कांबीकरांचं ते गीत आठवत असेलच. दिस जातील दिस येतील भोगटळल सुख येईल, भोगटळल सुख येईल. अरे, मला खात्री आहे तुझ्याही वाट्याला निश्चित सुख येईल, पण ते उपभोगण्यासाठी तू जिवंत तरी असायला हवंस. अरे बापा, शपथ आहे तुला माझी, इथून पुढे तू आत्महत्या करणार नाही. इथून पुढे तू आत्महत्या करणार नाही. मित्र, केनियाचा कृष्णवर्गीय मुस्लिम पुरुष बराक हुसेन ओबामा सिनियर आणि कांस्य गौरवर्णीय 18 वर्षीय तरुणी ॲना यांच्या लग्नापूर्वीचं प्रेमाचं प्रतीक म्हणजेच बराक ओबामा ज्युनियर, की ज्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1961 रोजी झाला. जन्मताच शापित म्हणून जन्माला आलेल्या माणसाची सुरुवातीपासूनच एक होरपळ सुरू झाली. त्यांचं बालपण, किशोरावस्था, तारुण्य, जातीयतेच्या आणि वर्णदेशाच्या द्वेषात असं काही भरडून गेलं की बराक ओबामांच्या मनात कित्येक वेळा आत्महत्येचे विचार येत असत. पण जगण्याचा व्यापक अर्थ समजत चाललेल्या या माणसानं दिवसाच्या 24 तासापैकी 18 तास जगातल्या विद्वानांची चारित्र्य, जातीयवाद, धर्मवाद, राजकीय प्रवास यांचं वाचन केलं, प्रचंड लिखाण केलं आणि स्वतःला एक प्रज्ञावंत बनवलं. बराक ओबामा
की जो माणूस जन्मताच धड काळाही नव्हता आणि धड गोराही नव्हता, ज्याचा वडील मुस्लिम तर आई ख्रिश्चन होती, ज्याला तो कान्सचा आहे की अमेरिकेचा आहे हेही माहित नव्हतं, म्हणजे ज्याच्या अमेरिकन नागरिकत्वाविषयी सुद्धा लोकांना शंका होती, ज्याला खुल्या बाजारपेठांचा पाठिंबा नव्हता, ज्याला राजकारणामध्ये एकही गॉडफादर नव्हता, ज्याची एकूण कारकीर्द 10 ते 12 वर्षांची सुद्धा नव्हती, ज्याला एकाही क्षेत्रात धड पगाराची नोकरी केली नव्हती, असा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो काय हो? मुळीच नाहीये. अशा माणसाला तर राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी सुद्धा मिळणं शक्य नाहीये. पण मतदानाच्या केंद्राकडे जे कधी फिरकलेही नव्हते अशा तरुणांना आणि उच्चभ्रूंना बराक ओबामांनी अक्षरशः रस्त्यावरती आणलं. अवघ्या अमेरिकेत एक खुसरण तयार झाली. सिलिकॉन व्हॅलीतील रम्य स्वप्नांमध्ये अखंड बुडालेले सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांच्या हस्तिदंती दरीतून बाहेर आले. मतदान सोडून अभिनय, संगीत, फुटबॉल, बास्केटबॉल अशा विविध क्षेत्रांच्या वाटा धुंडाळणारे काळेही आता नवी स्वप्ने पाहू लागली आणि गेले 135 वर्ष झाली महासत्ता म्हणून वावरणाऱ्या अमेरिकेच्या प्रत्येक प्रश्नाला यस वी कॅन या 3च शब्दात या माणसानं बंदिस्त केलं आणि एक न भूतो न भविष्यतो असा इतिहास विद्वत्तेच्या जोरावरती घडवून आणला. मित्र, सिगारेट, चरस, अफू, गांजा, दारूच्या गर्तेतून बराक ओबामा बाहेर न पडता त्यांनी जर आत्महत्या केली असती तर केवळ अमेरिकाच नव्हे तर अख्खं जग एका आयकॉनला मुकलं असतं, असं आपल्याला वाटत नाही का हो? मित्र, मी आत्महत्या केल्यामुळं माझ्या कुटुंबातील, समाजातील, पर्यायी देशातील, जगातील साऱ्या समस्या सुटतील असं आपल्यापैकी कोणाला वाटतं का? असं जर आपल्यापैकी कोणाला वाटत असेल तर या गोड गैरसमजातून बाहेर पडा, वास्तवाचा सामना करा, सत्याला सामोरे जा आणि आपल्या आयुष्यातील ध्येय निश्चित ठरवून त्या ध्येयाकडे वाटचाल करायला लागा. तुम्ही ज्यावेळी आत्महत्या करणार होता, ज्या दिवशी आत्महत्या करणार होता त्यावेळी आणि त्या दिवशीच ती आत्महत्या केली असं समजा. आता आपला पुनर्जन्म झाला आहे असं समजून एका नव्या उत्साहानं सुरुवात करा. तुम्ही आजपर्यंत स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगत होतात, पण तुमचं इथून पुढचं जगणं आता थोडंफार समाजासाठी देखील असू देत आणि मग तुमच्या लक्षात येईल की जगणं किती सोपं असतं, पण मीच त्याला किती अवघड करून ठेवलं आहे. तुम्ही समाजाला ज्या पटीत योगदान देता त्या पटीत समाज देखील तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतो की नाही ते पाहत राहा. मला वाटतं अभ्यासांती तुमचं उत्तर माझ्यासारखंच होय असंच असेल. मित्र हो, इतिहास के पन्ने खोल के देख लो, इतिहास के पन्ने खोल के देख लो. हमेशा पागलों ने इतिहास रचा है और साधारण लोगों ने उसे पढ़ाया है, इसलिए मुझे पागल बनना है असंच समजून तुमच्या आयुष्याची सुरुवात करा. मला वाटतं इतिहासाच्या काही पानांना तुमच्या कर्तृत्वाची दखल नक्कीच घ्यावी लागेल. दादा आणि दीदींनो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं परवाच माझ्या घरी घडलेली एक सत्य घटना तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. परवा माझ्याच घरी एका धार्मिक विधीचा कार्यक्रम होता आणि त्याच वेळी कुणीतरी नदीला परडी सोडायला सांगितली होती आणि परडीवरून नैवेद्य म्हणून कोंबडा बळी द्यायला सांगितला होता. नुकताच श्रावण महिना चालू झाला होता, त्यामुळे कोंबडा बळी देण्याऐवजी फक्त परडीवरून उतरून सोडावायचं इतकंच ठरलं. आखाडी संपली होती, त्यामुळे कोंबड्यांचे दर मात्र 250 ते 400 रुपयांपर्यंत होते. आम्ही आणलेला कोंबडा जेमतेम ओंजळभराचा आणि 250 रुपयांचा होता. अर्थात या सगळ्या गोष्टींना माझ्या पप्पांचा खूप विरोध आहे, पण मेजॉरिटी कॅरी द पॉइंट या न्यायाने त्यांना या गोष्टीशी सहमत व्हावंच लागलं आणि मलाही या विधीविषयी उत्सुकता होतीच. त्यामुळे पप्पा मीही नदीला परडी सोडायला येणारच हा माझाही हट्ट माझ्या पप्पांनी पुरवला. सायंकाळच्या 6च्या दरम्यान आम्ही 5-7 जण नदीला परडी सोडायला गेलो. कडव्याच्या पेंडींची परडी तयार करण्यात आली. पोळ्याचे 7ही नैवेद्य अगदी रीतसर पद्धतीने मांडण्यात आले. कणकीचे 7ही दिवे अगदी रीतसर पद्धतीने लावण्यात आले आणि आता वेळ आली होती ते कोंबडा उतरून सोडावायची. आम्ही भैयाचे 4-5 मित्र सोबत घेऊन गेलो होतो. ते विचार करत होते की 250 रुपयांचा कोंबडा आणलाय आणि काका त्याला इतक्या सहजासहजी कसा काय सोडून द्यायचा विचार करतायत. ते पप्पांना न कळताच एकमेकांना खुणावत होते. पण पप्पांनी कोंबडा ज्यावेळी पिशवीतून बाहेर काढला त्यावेळी त्या कोंबड्याचे पाय बांधलेल्या अवस्थेत होते. पप्पांनी आम्हाला प्रश्न विचारला की पाय बांधलेल्या अवस्थेत त्याला परडीवरून उतरून सोडावायचं की पाय सोडून त्याला परडीवरून उतरून सोडावायचं. आम्ही म्हणालो, पप्पा सोडा की बांधलेल्या अवस्थेत, त्याने असा काय फरक पडणार आहे. पण पप्पा म्हणाले, नाही नको, देवाला हा विधी मंजूर होतोय की नाही कुणास ठाऊक. म्हणून पप्पांनी त्या कोंबड्याचे पाय सोडले, त्याला परडीवरून 7 वेळा उतरवलं आणि एका बाजूला सोडून दिलं. सायंकाळच्या 7च्या दरम्यान अगदी रीतसर पद्धतीने ती परडी नदीत सोड